संताचे पायी हा माझा विश्वास, संताचे पायी हा माझा विश्वास, संताचे पायी हा माझा विश्वास, सर्व भाविकास आणि गोविंद महाराज शिंदे
संताची पायी हा माझा विश्वास संताची माझे
I think that
संताचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावी दास झालो त्यांचा, त्याची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. भागलिया मज वाहतील कडिये, त्यांची आणि जोडे सर्व सुख, त्याची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. तुका म्हणे शेष सेवीन आवडी, तुका म्हणे शेष सेवीन आवडी, वचन न मोडी बोलिले ते, त्याची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. विठ्ठल कुंडली कवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञान
पीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् पाण्डुरङ्गाकरो प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या धंज कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासन पदंभोज तेज स्फुरदि प्रदेश विरींद्राधिदेव सदा स्तूयमान समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेव ओम नमो ज्ञानेश्वरा 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 करुणाकरा दयाला करुणाकरा दयाला ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरञ्चिनुतं शरणं भृत्यार्तिहं प्रणतपादभवाब्धिपोतं वंदे महापुरुष ते चरणारविंदं ज्यांचे गावी केला वास त्यासी नसावे उदास जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता विठ्ठल संताचे पायी हा माझा विश्वास
सर्व भावी दास झालो त्यांचा, तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू श्री संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग आपण सेवेकरता निवडला आहे. विठ्ठल प्रस्तुत अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय विश्वास कोणावरती ठेवावा किंवा तुकोबाराय स्वतःचा विश्वास कोणावरती आहे. संताचे पाये हा माझा विश्वास. तुकोबाराय सांगतात माझा स्वतःचा विश्वास हा संतांच्या पायावरती आहे. का? सर्व भावी दास झालो त्यांचा. तुकोबाराय सांगतात माझा स्वतःचा संतांच्या चरणावरती विश्वास आहे, तुम्ही सुद्धा ठेवा. आणि नुसता विश्वास ठेवूनच तुकोबाराय थांबले नाही, तर तुकोबाराय सांगतात सर्व भावी दास झालो त्यांचा. का? दुसऱ्यांचा दास का झालो नाही? तुकोबाराय म्हणतात संतांचाच दास का झालो? कारण संतच एकमेव असे आहेत की ते काय करतात, त्याची माझे हित करीती सकळ. साधू संतच एकमेव असे आहेत की माझं जे हित जे आहे, हित करणारे फक्त साधू संत आहेत. त्याची माझे हित करीती सकळ. कारण या जगतामध्ये हित जर कोणतं असेल तर सगळ्यात महत्वाचं हित जे आहे ते हित कोणतं असेल तर जेणे हा गोपाळ कृपा करी. कारण भगवंत सहजासहजी कोणावरती सुद्धा काय करत नाही, कृपा करत नाही. कृपा करण्याकरता तुकोबाराय सांगतात कृपा करण्याकरता, माझं हित करण्याकरता, भगवंताने माझ्या हृदयामध्ये येण्याकरता, माझ्यावरती कृपा करण्याकरता जर कोण जे जर असतील तर ते फक्त संत आहेत. भगवंत तर कृपा करतोच, परंतु भगवंत ज्यावेळेस कृपा करील, ज्यावेळेस कृपा करील त्यावेळेस जी काही माझी साधना असेल ती साधना करत असताना जर मी दमलो भागलो तर साधू संत काय करता, भागलिया मज वाहतील कडी त्यांची आणि जोडे सर्व सुख. मी जर तुकोबाराय सांगता साधक जर साधना करताना दमला भागला थकला तर त्याला साधू संत कडेवरती घेतात आणि काय करतात, भागलिया मज वाहतील कडी सुखापर्यंत पोहोचवतात. मग तुकोबाराय याही पुढे जाऊन सांगतात साधू संत मला सुखापर्यंत पोहोचवतील, परंतु मला त्याकरता काय करावं लागेल, साधू संत ज्या वाटेने गेले त्याच पद्धतीने मला करावं लागेल. जो काही साधू संतांनी मार्ग दाखवलेला आहे. तुकोबाराय सांगतात की ज्यावेळेस साधू संतांनी मला मार्ग दाखवला, मार्ग दाखवल्याच्या नंतर मला हितापर्यंत भगवंतापर्यंत पोहोचण्याकरता जो काही साधू संतांचा उरलेला जो काही शेष असेल, तुकोबाराय सांगतात मी तो सेवेने काय करील. तुका म्हणे शेष सेविन आवडी वचन नमोडी बोलिले ते त्याची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्याअगोदर थोडासा परिहार देणे गरजेचे आहे आणि तो असा की सालाबाद प्रमाणे आपला चालत असलेला श्री संत भगवान बाबा श्री संत वामन भाऊ बाबा बाबांच्या पुण्यतिथी निमित्त चालत असलेला हा आपला अखंड हरिनाम सप्ताह. कारण पुण्यतिथी फक्त साधू संतांचीच केली जाते. का? तुमचं आमचं केलं जातं ते श्राद्ध, तुमचं आमचं केलं जातं ते श्राद्ध. भगवंताची केली जाते जयंती, परंतु साधू संतांची काय केली जाते, पुण्यतिथी. का? कारण साधू संत ज्यावेळेस जन्माला येतात तो सुद्धा एक प्रकारे काय आहे, सोहळाच आहे. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा. कारण साधू संत ज्यावेळेस जन्माला येतात, जन्माला येताना तो सुद्धा त्यांचा एक प्रकारे सोहळाच आहे. आणि ज्या वेळेस साधू संत आपल्यामधून या अनंतामध्ये विलीन होतात तो सुद्धा साधू संतांचा काय म्हटलं जातं, ज्ञानोबारायांचा समाधी सोहळा. काय म्हटलं जातं, साधू संतांचा समाधी सोहळा. का? कारण याला ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायामध्ये पुरावा देतात. देहाच्या गावालिया जन्म मृत्यूच्या सोहळिया ना म्हणो नये धनंजया जया परी. ज्ञानोबाराय सांगतात देहाच्या गावा आलिया आणि जन्म मृत्यूच्या सोहळिया ना म्हणू नये धनंजया जया परी. ज्ञानोबाराय सांगतात एकदा साधू संत जन्माला आले, जन्माला येताना सुद्धा त्यांचा काय आहे, सोहळाच आहे. देहाच्या गावा आलिया आणि जन्म
आणि ज्यावेळेस जातात त्यावेळेस जन्म मृत्यूच्या सोहळे आणि ना म्हणून ये धनंजया जयापरी म्हणून तुमचं आमचं केलं जातं ते श्राद्ध, भगवंताची केली जाते जयंती आणि साधू संतांचा केला जातो समाधी सोहळा. विठ्ठल म्हणून असणारे वैराग्याचे महामेरू संत वामन भाऊ बाबा, संत भगवान बाबा या दोन्ही थोर महात्म्यांच्या पुण्यतिथी निमित्त आपण सर्वजण गावाकडील संपूर्ण मंडळी मुंबई सारख्या शहरामध्ये येऊन या ठिकाणी बाबांचा पुण्यतिथी सोहळा आपण साजरा करत आहोत. मी बाबांना एक विनंती करेल, प्रार्थना करेल की बाबा तुम्ही काय करा, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत बाबांचा हा पुण्यतिथी सोहळा मुंबईमध्ये होत राहो, हीच माझी भगवंताच्या चरणी प्रार्थना. विठ्ठल आणि भगवान बाबा वामन भाऊ बाबा आपल्यावरती कृपा करण्याकरता आपल्यापर्यंत पोहोचावेत अशी आपण बाबांना विनंती करू. आये महाराज बिराजिये, 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 आये महाराज बिराजिये. कथा करो मती मनसा, कथा करो मती मनसा, आये भगवान बाबा बिराजिये, आये बाबा बिराजिये. कथा करो मती मनसा, कथा करो मती मनसा, आये भगवान बाबा बिराजिये, आये भगवान बिराजिये, बिराजिये. वा, महाराजांसाठी एका जोरदार टाळ्या. भगवान बाबांची आपल्यावरती कृपा आहे, अशीच कृपा शेवटपर्यंत आपल्यावरती राहणारच आहे. आणि बघा म्हणून आपण सर्वजण एकत्रित येऊन बाबांचा पुण्यतिथी उत्सव खूप मोठ्या आनंदाने उत्साहामध्ये साजरा करत आहात. तर माझ्यासारख्या लेकराकडे कीर्तनाची सेवा आली हे तर मी माझं परमभाग्य समजतो. तुम्हा सर्वांच्या वतीने माझ्यासारख्या लेकराकडे आजची कीर्तन रूपी सेवा 5वा दिवस ना, आजची 5व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे आली. बघा ज्याप्रमाणे मला ज्ञानोबराय बुद्धी देतील त्याप्रमाणे मी काहीसा वेळ तुमच्या समोर चिंतन करण्याचा प्रयत्न करेल. का बघा ज्ञानोबरायांनी कृपा केल्याच्या नंतर रेडा ऋग्वेद बोलू शकतो. ज्ञानोबरायांनी कृपा केल्याच्या नंतर मातीची जड भिंत चालू शकते. तर ज्ञानोबरायांनी कृपा केल्याच्या नंतर मी का कीर्तन करू शकणार नाही. बघा मायबाप मी फक्त एक निमित्त कारण आहे, मला बोलवणारे माझे ज्ञानोबराय आहे. साळुंकी मंजुळ बोलत सेवानी, साळुंकी मंजुळ बोलत सेवानी, साळुंकी मंजुळ बोलत सेवानी, साळुंकी मंजुळ बोलत सेवानी, कविता साळुंकी मंजुळ बोलत सेवानी शिकविता धनी वेगळाचे. बघा मला ज्या पद्धतीने ज्ञानोबराय, भगवान बाबा, वामन भाऊ बाबा, खंडो बाबा, नारायण बाबा ज्या पद्धतीने मला बुद्धी देतील त्याप्रमाणे मी तुमच्या समोर काहीसा वेळ चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. बघा जगद्गुरु तुकोबाराय आपल्या अभंगाद्वारे सांगतात की संतांची पायी हा माझा विश्वास. तुकोबाराय सांगतात की माझाच संतांच्या चरणावरती, संतांच्या पायावरती विश्वास आहे असं नाही. मग विश्वास कोणाकोणाचा होता. तुकोबाराय सांगतात संतांचा संतांवरती विश्वास आहे, याच्यामध्ये जास्त काही म्हणजे विशेष काही नाही. किंवा सामान्य माणसांचा म्हणजे तुमचा आमचा साधू संतांच्या चरणावरती विश्वास आहे याच्यामध्ये सुद्धा कुठलं सामर्थ्य नाही. मग तुकोबाराय सांगतात की रावणांचा, राक्षसांचा सुद्धा कोणाच्या पायावरती विश्वास आहे, साधू संतांच्या चरणावरती विश्वास आहे. बघा ज्यावेळेस एक दिवस मंदोदरीला स्वप्न पडलं आणि तिने स्वप्नामध्ये सगळा काही प्रकार पाहिला. आता स्वप्नामध्ये सगळा घडलेला प्रकार पाहिला, परंतु मग तिने दुसऱ्या दिवशी
रावणाला सांगितलं, महाराज रात्री मी एक स्वप्न पाहिलं आणि सांगितले मी स्वप्न पाहिलं आणि त्या स्वप्नामध्ये असं काही दिसलं की वानर सेना आपल्याकडे येत आहे, लंका पेटवून देत आहेत आणि तुम्हाला रामाच्या हातानं मरण आहे सगळं काही. तर रावणानं सांगितलं तुम्हाला हे सांगते याच्यामध्ये काही विशेष नाही. मग रावण मंदोदरीला सांगत आहे, अगं मंदोदरी तू मला हे सांगत आहे याच्यामध्ये काही विशेष सामर्थ्य नाही, विशेष काही नाही. मला माझा भाऊ सुद्धा हेच सांगत होता. बिभीषण सुद्धा काय सांगत होता की जर ज्यावेळेस बिभीषण सांगत होता की रावणा अरे ऐक, तू माझं ऐक की तू काय कर, रामाची जी पत्नी जी आणलेली आहे तू ती काय कर, पुन्हा निघून दे, तुला काय आहे धोका आहे यापासून. सांगितलं अनेक राक्षस जे होते सगळ्यांनी सांगितलं, परंतु रावण सांगतो मला सगळ्यांनी सांगितलं बघ मला समजत नसेल का, कळत नसेल का. परंतु रावण सांगतो की एक दिवस मी जंगलामधून जात असताना, जंगलामधून चाललो होतो, जात असताना मला नारद बाबांची भेट झाली आणि नारद बाबांनी विचारलं रावणा अरे कुठे जात आहे. सांगितलं काय नाही फिरत आहे असंच. परंतु मग रावण सांगत आहे की मी नारद बाबांना प्रश्न केला, महाराज माझा उद्धार होईल याच्यामध्ये मला काही विशेष नाही, परंतु माझ्या सर्व कुळाचा माझ्यासोबत उद्धार होईल असं काहीतरी सांगा. पावावया श्रीराम चरण. सांगितलं मला राम प्रभूंचं चरण, मला माझी मुक्ती मिळण्याकरता सर्व कुळाचा उद्धार करण्याकरता असा काहीतरी पर्याय सांगा की माझ्या बरोबर सगळ्या कुळाचा काय होईल उद्धार होईल. मग त्यावेळेस नारद बाबांनी सांगितलं तुला याच्याकरता एकच करावं लागेल. काय करावं लागेल, सर्व कुळाचा जर उद्धार जर करायचा असेल तर तुला एकच करावं लागेल, एक तर तुला भजन करावं लागेल किंवा दुसरं म्हणजे तुला काय करावं लागेल, करावी लागेल दाराहरण. म्हणजे सांगितलं काय करावं लागेल, तुला रामाची बायको पळवावी लागेल. का, कारण बायकोच का, आई किंवा बहीण का नाही सांगितली, कारण बघा सामान्य कोणीही मनुष्य असो आई बहिणीवरती जर एखादा वाईट शब्द बोलला तर एखाद्या दिवस मनुष्य माफ करेल, परंतु पत्नीवरती बोललेलं कोणी ऐकून घेईल का, नाही. मग सांगितलं तुला काय करावं लागेल, तुला जर वाटत असेल की तुझ्या कुळाचा उद्धार व्हावा तर तुला त्याकरता काय करावं लागेल, रामाची जी पत्नी जी आहे तिचं तुला हरण करावं लागेल, तिला तुला पळून न्यावं लागेल. तू जर पळून जर नेलं तर राम प्रभू काय करतील, तुझ्या बरोबर सगळ्यांचा काय करतील, उद्धार करतील. मग नारदाचा आणि रावणाचा जो घडलेला जो संवाद आहे, नारद बाबांनी ज्यावेळेस सांगितलं, रावण सांगत आहे मंदोदरी हे बघ माझा तुझ्यावरती सुद्धा विश्वास नाही, माझ्या भावावरती सुद्धा विश्वास नाही, फक्त माझा कोणावरती विश्वास आहे तर तो विश्वास आहे संतांच्या चरणावरती. म्हणून तुकोबाराय सांगतात की माझा जो विश्वास आहे तो फक्त संतांच्या चरणावरती आहे. विठ्ठल तुकोबाराय सांगतात की माझा स्वतःचा विश्वास हा संतांवरती आहे. कारण का, संत सहज जरी बोलले तरी सुद्धा काय होतं, आपला उद्धार होऊन जातो. बघा जर भगवान बाबांच्या चरित्रामध्ये जर पाहायचं झालं तर ज्यावेळेस भगवान बाबा बाल वयामध्ये ज्यावेळेस माणिक बाबांकडे गेले, माणिक बाबांकडे गेल्याच्या नंतर गळ्यामध्ये माळ धारण करण्याकरता भगवान बाबांनी काय केलं, खूप अट्टह धरला, बाबा मला माळ घाला, माझ्या गळ्यामध्ये माळ घाला, मला काय करा आध्यात्मिक शिक्षण द्या, अशी अनेक प्रकारे काय केली, विनंती केली, मला तुमचा शिष्य बनवा. भगवान बाबा माणिक बाबांना विनंती करत आहेत, बाबा मला तुमचा शिष्य बनवा, मला माझ्या गळ्यामध्ये माळ धारण करा. त्यावेळेस बाबांनी माणिक बाबांनी भगवान बाबांना सांगितलं, त्यावेळेस भगवान बाबांचं पूर्वीचं नाव काय होतं, आबाजी. सांगितलं अरे इतकं सोपं नाही, शिष्यपद धारण करणं इतकं काही सोपं नाही. मग काय सोपं आहे, काय करावं लागेल, सांगितलं तुला जर माझा शिष्य जर व्हायचं असेल तर मी सांगल ते तुला काय करावं लागेल. भगवान बाबांनी सांगितलं हो ठीक आहे बाबा, तुम्ही जे सांगताल ते मी करण्याकरता तयार आहे. मग काय करू, माने बाबांनी सांगितलं काही नाही, जा मंदिराच्या शिखरावरती वरून खाली उडी मार. याला आपण सर्वजण साक्षी आहोत, इतिहास साक्ष आहे. भगवान बाबांनी कुठल्याही प्रकारचा विचार केला नाही. माणिक बाबा संत आहेत आणि संतांच्या पायावरती भगवान बाबांनी विश्वास ठेवला. भगवान बाबा मंदिराच्या शिखरावरती गेले, वरून माणिक बाबांना आवाज दिला, माणिक बाबा म्हणून मोठ्याने आवाज दिला आणि भगवान बाबांनी मंदिराच्या शिखरावरून खाली उडी मारली तर भगवान बाबांचं आबाजी नाव होतं.
तर त्यावेळेस भगवान बाबा उडी मारणार तर भगवान बाबा आबाजी न दिसता माणिक बाबांना भगवान साक्षात बाळकृष्ण गोपाळ दिसला आणि मग माणिक बाबांनी नाव ठेवलं, तुझं नाव आजपासून आबाजी नाही, तुझं नाव काय आहे? तर ते तुझं आजपासून नाव आहे भगवान बाबा विठ्ठल. बघा, मला सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे की भगवान बाबांनी मंदिराच्या शिखरावरून खाली उडी मारली. कशामुळे? भगवान बाबांचा विश्वास कुठं आहे? संतांवरती. माणिक बाबा कोण आहेत? संत आहेत. मग भगवान बाबांचा सुद्धा विश्वास कुठं आहे? संतांवरती आहे, माणिक बाबांवरती आहे. तुमचा माझा विश्वास कुठे आहे? भगवान बाबांच्या चरणावरती आहे. मग एक साधक साधना करत असताना तुकोबारायांकडे गेला आणि तुकोबारायांना म्हटला, महाराज मी आतापर्यंत खूप काही ऐकलं, संसार असो किंवा परमार्थ असो, विश्वास काय आहे? विश्वासाला सामर्थ्य आहे. विश्वास शब्दामध्ये सामर्थ्य आहे. श्रद्धा आणि विश्वास शब्द जरी आपल्याला ऐकण्याकरता वाचण्याकरता जर एकसारखे जर वाटत असतील, पण दोन्ही मध्ये काय आहे? फरक आहे. का? श्रद्धा कशी आहे? श्रद्धा बघा, ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन करून सांगतात, वर्षा काळी सरिता चढो लागे पंडुसुता, तैसी नीच नवी भजता श्रद्धा दिसे. ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन करून सांगतात श्रद्धा कशी आहे? वर्षा काळी सरिता म्हणजे ज्यावेळेस पाऊस होतो, पाऊस झाल्याच्या नंतर काय होतं? नदी नाल्यांना काय होतं? पूर येतो. वर्षा काळी सरिता चढो लागे पंडुसुता. ज्ञानोबा सांगतात की वर्षा काळामध्ये म्हणजे पावसाळ्यामध्ये काय होतं? पूर काय होतो? वाढत जातो. वर्षा काळी सरिता चढो लागे पंडुसुता, तैसी नीच नवी भजता श्रद्धा दिसे. तसं श्रद्धेचं आहे. परंतु शरदकाल उरी घे सरिता ओहटू लागे. ज्ञानोबा पुढे सांगतात, शरदकाल उरी घे सरिता ओहटू लागे. म्हणजे काय झालं? ज्यावेळेस वर्षा काळ ज्यावेळेस आहे, पावसाळ्यामध्ये काय होतं? नदीला पूर येतो, नदी आनंदाने वाढत जाते, खूप पाणी येतं, खूप मोठा काय होतो? पाण्याची लाट येते, सगळं काही होतं. परंतु ज्यावेळेस पावसाळा बंद होतो, नदीचं पाणी आपोआप काय होतं? कमी होतं. याच्या पलीकडे सांगू, आता आपण सर्वजण मुंबईमध्ये राहता. ज्यावेळेस पाऊस असतो, पाऊस असताना समुद्रामध्ये काही का होईना परंतु पाणी काय असतं? जास्त असतं. कधी? पावसाळ्यामध्ये. म्हणजे ज्यावेळेस वर्षा काळाचा ज्यावेळेस ऋतू असतो त्यावेळेस काय असतं? समुद्राला पाणी जास्त असतं. परंतु ज्यावेळेस शरद ऋतू ज्यावेळेस होतो त्यावेळेस पाणी काय होतं? कमी होतं. नदी नाल्यांचं सुद्धा असं आहे. त्याप्रमाणे ज्ञानोबा सांगतात श्रद्धा ही अशी आहे की जर आपला जर एखाद्या माणसावरती विश्वास बसला, एखाद्या महाराजावरती जर आपला विश्वास बसला, आपली श्रद्धा काय होती? वाढत जाते. आणि जर त्या महाराजाचे जर अवगुण जर आपल्याला दिसून आले, आपली श्रद्धा काय होती? कमी कमी होत जाते. तसं ज्ञानोबारायांनी सांगितलं, जसं पावसाळ्यामध्ये पाणी नदीचं वाढतं आणि शरद ऋतू आल्याच्या नंतर पाणी कमी होतं, तसं श्रद्धा वाढती आणि श्रद्धा पुन्हा काय होती? कमी होती. परंतु विश्वास तसा आहे का? नाही. श्रद्धेला जन्म आहे, विश्वास हा अजन्म आहे. श्रद्धा जन्माला येते, श्रद्धा मरते. म्हणजे जसं नदीला पाणी येतं आणि कमी होतं, तसं श्रद्धा जन्माला येते, श्रद्धा वाढती, श्रद्धा कमी होती. परंतु विश्वास हा एकमेव असा आहे की जर एकदा जर विश्वास बसला रे बसला तर माणसाला काहीही कुठल्याही पदाला काय होऊ शकतो? मनुष्य जाऊ शकतो. बघा, उदाहरण जर सांगायचं झालं तर आमचे गुरुजी नेहमी एक उदाहरण सांगायचे की एका गावामध्ये एक महाराज आलेले होते आणि ते महाराज लोकांना माळा घालायचे आणि गुरुमंत्र द्यायचे, समाजाला माळा घालायचे, गुरुमंत्र द्यायचे. परंतु गुरुमंत्र देत असताना ते काय करायचे? प्रत्येकाकडून काही ना काही दक्षिणा घ्यायची. आता एक शेतकरी होता, आता तो काही नाही 2 वांगे आणि 1 कोथिंबीरीची जुडी घेऊन आला आणि महाराजाला सांगितलं, बाबा मला माळ घाला. महाराजांनी सांगितलं, तुम्हाला दक्षिणा काय आणली? सांगितलं, काही नाही, मी तर शेतकरी आहे, मी वांगे आणि कोथिंबीरी जुडी घेऊन आलो. मग सांगितलं, माझ्याकरता मंत्र द्या. माळ घातली आणि मंत्र दिला. काय मंत्र दिला? 2 बैंगन 1 कोथिंबीरी की जुडी, असा मंत्र देऊन टाकला. आता मंत्र दिला महाराजानं, परंतु हा शेतकरी होता. याचा त्या महाराजांच्या त्या साधूच्या चरणावरती काय झाला? पक्का विश्वास बसला. श्रद्धा नाही, हा विश्वास बसला. आणि विश्वास बसल्या कारणानं त्याने सांगितलं, हा गुरुमंत्र जो तुम्ही दिला तो कुठे घोकायचा? सांगितलं, तू कामामध्ये काम
काही म्हणा राम राम, तसं तू काय कर, काम करताना सतत म्हणत राहा. आणि मग सांगितलं ज्यावेळेस पुढच्या वर्षी गुरुपौर्णिमेला मी येईल त्यावेळेस काय करतो, पुन्हा मला भेटण्याकरता येईल. तो शेतकरी बिचारा घरी निघून गेला. गेल्याच्या नंतर त्यानं रात्रंदिवस एकच उद्योग सुरू केला, दो बैंगन एक कोथिंबिरी की जोडी. त्यानं सारखं घोकायला सुरू केलं. शेतात गेला तरी दो बैंगन एक कोथिंबिरी की जोडी, दो बैंगन एक कोथिंबिरी की जोडी, सारखं सुरू ठेवलं, दो बैंगन एक कोथिंबिरी की जोडी. मग आता दिवसामागून दिवस होत गेले. पुढच्या वर्षीची गुरुपौर्णिमा आली. आता गुरुपौर्णिमा आल्याच्या नंतर ते काय झाले, गुरु महाराज आले म्हणून शेजारच्या गावामध्ये तो शेतकरी भेटायला गेला. भेटायला गेल्याच्या नंतर त्याने महाराजांना विनंती केली, महाराज तुम्हाला मी विनंती करतो काहीही करा, परंतु तुमचे पाय माझ्या घराला लागावे, माझी एवढी काय आहे विनंती आहे. मग आता त्याकरता काय करावं लागेल, काय नाही सांगितलं, तुम्हाला माझ्या गावाला यावं लागेल. महाराज म्हटले तुझ्या गावाला यायचं, परंतु आपल्या या गावाच्या आणि त्या गावाच्या मध्ये काय आहे, पावसाळ्याचे दिवस आहेत आणि नदीला खूप पाणी आलेलं आहे आणि आता या पाण्यामधून या बाजूचं त्या बाजूला जायचं. मग कसं जायचं सांगितलं, महाराज माझ्यासोबत तर चला. झालं, दोघ जण नदीच्या तीरावरती आले आणि मग महाराज म्हटले आता इथं होडी नाही, इथं हेलिकॉप्टर नाही, जाण्याची कसलीच सुविधा नाही, कसं जायचं सांगितलं. मी सांगतो ना माझ्या सारखं करा. काय केलं त्यानं, खांद्यावर जी घोंगडी होती ती घोंगडी टाकली, त्यावर बसला आणि महाराजांना म्हणला बसा माझ्या मागे. महाराज म्हटले अरे असं कसं, नाही सांगितलं तुम्ही बसा. महाराज त्याच्या पाठीमागे बसले आणि त्यांच्या घोंगडीला विनंती केली, दो बैंगन कोथिंबिरी की जडी, चल घोंगडी पहिलं तिरी. लगेच घोंगडी सरळ काय झाली, चालत गेली. कशाचं, फक्त त्याने संतांच्या चरणावरती काय केला, विश्वास. तो करी स्वामी वरी विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. महाराज सांगतात जर विश्वास जर असेल तर या त्रैलोक्यावरती स्वामीवरती म्हणजे आपल्या मालकावरती सत्ता करण्याची कोणामध्ये ताकद आहे, दासामध्ये. विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. आणि मग तुकोबरायांना त्या साधकाने विचारलं, महाराज संसार असो, संसारामध्ये सुद्धा काय आहे, विश्वासाची गरज आहे. पतीची पत्नीवरती काय पाहिजे, पतीचा पत्नीवरती काय पाहिजे, विश्वास पाहिजे. आता पती पत्नीच्या हातचं आयुष्यभर डोळे झाकून जेवण करतो, मग याचा अर्थ काय आहे, पतीचा पत्नीवरती विश्वास आहे. जर पत्नीने जर जेवणामध्ये जर थोडस औषध कालवलं तर पती जेवल का, नाही जेवणार का, परंतु जेवतो. ताटची सांडुनी जाय जिया परी. तुकोबराय सांगतात त्याचा पतीचा पत्नीवरती काय आहे, विश्वास आहे. जसं संसारामध्ये सुद्धा एकाचा दुसऱ्यावरती विश्वास असण्याला महत्व आहे, तसं तुकोबराय सांगतात माझ्या जीवनामध्ये जर माझा विश्वास जर कोणावरती असेल तर अभंगाचं पहिलं चरण, संतांची पायी हा माझा विश्वास, जी पायी हा माझा विश्वास, संतांची 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 पायी हा माझा
तुकोबाराय सांगतात माझा विश्वास कोणावरती आहे? संताचे पाये हा माझा विश्वास, सर्व भावी दास झालो त्यांचा. तुकोबाराय सांगतात माझा विश्वास हा संतांच्या पायावरती आहे. कारण का? सर्व भावी दास झालो त्यांचा. तुकोबाराय सांगतात मी विश्वास तर ठेवलाच, परंतु सर्व भावे म्हणजे काय झालं? मी त्यांना आहे ते सकळ कृष्णाशी अर्पण. या पद्धतीने मी काय केलेलं? तुकोबाराय सांगतात मी साधू संतांच्या चरणावरती विश्वास ठेवला आणि सर्व भावे काय झालो? त्यांचा दास झालो. विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय सांगतात माझा विश्वास संतांवरती आहे, मी त्यांचा सर्व भावे काय झालेलो आहे? दास झालेलो आहे. कारण का? या जीवनामध्ये बघा दास होणं सोपं नाही. का? कारण एकदा जर आपण एखाद्याचा दास जर झालो, दास म्हणजे काय? सेवक. मग तुकोबाराय सांगतात मी भगवंताचा सेवक झालो, परंतु सेवक कशाचा झालो? तर तुकोबाराय सांगतात मी त्याच्या नामस्मरणाचा काय झालो? सेवक झालो. मग आपण भगवान बाबांचे कोण आहोत? दास आहोत. आपण भगवान बाबांचे कोण आहोत? सेवक आहोत. आपला भगवान बाबांवरती काय आहे? विश्वास आहे. तुकोबाराय सांगतात मी साधू संतांच्या चरणावरती विश्वास ठेवला आणि मी सर्व भावाने त्यांना काय झालेलो आहे? शरण गेलेलो आहे, किंवा मी सर्व भावे दास झालो त्यांचा. तुकोबाराय सांगतात मी त्यांचा दास झालो. दास झालो, परंतु तुकोबाराय सांगतात दास झालो, परंतु कशामुळे झालो? कारण ते माझं काय करणार आहेत? तर या जगतामध्ये फक्त हित करणारे कोण आहेत? तर ते फक्त साधू संतच आहे. अभंगाचं दुसरं शरण. त्याची माझे हित करीत सगळ, 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 त्याची माझे हित करीत सगळ. त्याची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. तुकोबाराय सांगतात की माझं जे हित आहे हे फक्त कोण करू शकते? फक्त साधू संत करू शकते. का? आईबाप हित करू शकत नाही का? तुकोबाराय सांगतात हित नाही ठावे जननी जनकाम. तुकोबाराय सांगतात हित करणं हे आई बाप सुद्धा हित करू शकत नाहीत. फक्त हित कोण करू शकतात? तर तुकोबाराय सांगतात हित फक्त कोण करू शकतात? तर साधू संत करू शकतात. कारण का? तुकोबाराय सांगतात हित करण्याकरता साधू संतच पाहिजेत, आणि ते साधू संतच काय करू शकतात? माझं हित करू शकतात. मग हित हित म्हणजे नेमकं काय? हित हित म्हणजे जीवाचं आणि शिवाचं ऐक्य होणं, म्हणजे जीवाला भगवंतापर्यंत पोहोचवणं, भगवंताचं आणि जीवाचं मिलन घडणं, जीवाला भगवंतापर्यंत पोहोचवणं, याचं नाव आहे हित. मग आता ते हित कोण करू शकतात? फक्त साधू संत करू शकतात. कारण का? हित दुसरं कोणी करू शकत नाही का? कारण हित करण्याकरता फक्त आणि फक्त कोणाची गरज आहे? तर साधू संतांची गरज आहे. बघा आमचे गुरुजी नेहमी एक उदाहरण सांगायचे की एक शेतकरी होता आणि त्याचा मुलगा होता. तर तो मुलगा शाळेमध्ये जात असताना, आता पेरणीचे दिवस
आणि त्या पेरणीचे दिवस असताना तो शेतकरी एक तर शेतामध्ये पाऊस नाही आणि उसने पैसे घेऊन काय केलेलं, शेत पेरलेलं. आणि शेत पेरलेलं आता नवीनच जून महिना, शाळा सुरू झालेली. आता शाळा सुरू झालेली असताना तो मुलगा त्याने शाळेत जाताना वडिलांना पैसे मागितले, दादा मला शाळेमध्ये फी भरायची आहे आणि फीस भरण्या काय करा, पैसे द्या. आता बाप थोडासा तापड स्वभाव, सांगितलं अरे जा बाबा, इथं शेतामध्ये पेरण्याकरता मी उसने पैसे घेतले, कसबस पेरण केलं आणि तू पैसे मागतो, नाही दे तुला नंतर देईल असं सांगितलं. परंतु मग तो तसाच काय झाला, मुलगा आईकडे गेला आणि आईला सांगितलं, आई अगं मला शाळेला फी भरण्याकरता मी बाबांना पैसे मागितले, बाबांनी नाकार दिला, मग आता काय करू. आईने सांगितलं तू काळजी करू नको, तुझ्या बाबाला फक्त काय करू दे, शेतामध्ये जाऊ दे. सांगितलं ठीक आहे. मग ज्या वेळेस त्याचे वडील ज्यावेळेस शेतामध्ये गेल्याच्या नंतर मग लगेच आईने काय केलं, आईला माहिती होतं की याचे बाबा जरी शेतामध्ये गेले परंतु त्यांचा शर्ट हा घरामध्ये खुंटीला अडकवलेला आहे आणि त्या शर्टाच्या खिशामध्ये काय आहे, पैसे आहे. सांगितलं की तू बाळा काळजी करू नको. मग जसे त्याचे वडील शेतामध्ये गेल्याच्या नंतर लगेच त्या मुलाच्या आईने काय केलं, गेली जो खुंटीला अडकवलेला जो शर्ट होता त्या शर्टाच्या खिशामधून पैसे घेतले आणि मुलाला शाळेला जाण्याकरता फीला काय दिले, पैसे दिले. कीर्तन थोडं लक्षपूर्वक आहे का. काय झालेलं की त्या आईने मुलाला फी देण्याकरता, शाळेची फीस भरण्याकरता काय केलेलं, त्याच्या बापाच्या खिशामधून काय केलेलं, फीस करता पैसे काढून दिलेले. मग आता यातून साध्य हे करायचं की जसं शाळेला फीस भरण्याकरता मायेच्या हाताची काय आहे, गरज आहे. कशा करता, खिशातून बापाच्या पैसे घेण्याकरता. जसं मुलाला शाळेमध्ये फीस भरण्याकरता मायेची गरज आहे, तसं हित करण्याकरता आणि भगवंताची आपल्यावरती कृपा होण्याकरता म्हणजे भगवान बाबांच्या आशीर्वादाची गरज आहे. विठ्ठल जसं फीस भरण्याकरता आईच्या मायेच्या हाताची गरज आहे, तसं तुमचा माझा उद्धार होण्याकरता मध्ये भगवान बाबांच्या आशीर्वादाची गरज आहे आणि साधू संतांच्या आशीर्वादाची आपल्याला काय आहे, गरज आहे. कशा करता, भगवंतापर्यंत पोहोचण्याकरता. कारण तेच फक्त हित करू शकतात, बाकीचे कोणी हित करू शकत नाही. तुम्ही ज्यांच्या करता पंचविषया मागे धावून संसार केला. पंचविषय कोणते आहेत, रूप रस गंध आणि रूप रस गंध, शब्द स्पर्श रूप रस आणि गंध, हे झाले पंचविषय. मग शब्द विषया मागे कोण गेला, जो हरिण जो आहे. पूर्वीचे राजे लोक काय करायचे, हरिण पकडण्याकरता शेतामध्ये जायचे. आता शेतामध्ये जायचे, शेतामध्ये जंगलामध्ये जायचे आणि जंगलामध्ये जाऊन काय करायचे, ज्या ठिकाणी हरिण पाणी पिण्याकरता येणार आहे त्या ठिकाणी काय करायचे, विणा वाजवत बसायचे आणि विणा वाजवून इतकं सुंदरसं गायन करायचे. हरिण त्या ठिकाणी यायचं आणि ते गायन ऐकण्याकरता इतकं स्तब्ध होऊन जायचं की तो जन्म मरण हा सुद्धा भाव काय व्हायचा, विसरून जायचा. मग काय करायचे, पूर्वीचे राजे लोक त्यांना पकडायचे आणि त्यांची काय करायची, कस्तुरी काढून घ्यायची. सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे की शब्द या विषयामागे हरिण गेला. यानंतर विषय आहे स्पर्श. स्पर्श या विषयामागे हत्ती गेला. मग हत्ती पकडणारे लोक काय करतात, जंगलामध्ये जातात. जंगलामध्ये गेल्याच्या नंतर जंगलामध्ये एक खड्डा खोदतात आणि खड्ड्याच्या अपोजिट साईडला एक कामांध झालेल्या हत्तीनीचं चित्र लावतात आणि हत्तीला त्यामध्ये काय करतात, अडकून फसवतात. हत्ती काय होतो, धावत पळत येतो आणि ज्यावेळेस ते चित्र पाहतो परंतु त्या चित्राला पाहून हत्ती पळत येतो. कशामुळे, स्पर्श सुखामुळे. आणि त्या स्पर्श सुखामुळे तो धावत येतो आणि धावून आल्याच्या नंतर तो काय होतो, त्या खड्ड्यामध्ये अडकला जातो आणि बंधनामध्ये अडकतो. झालं शब्द स्पर्श विषयामागे सुद्धा काय झालं, हत्ती गेला. यानंतरचा विषय आहे रूप. रूप या विषयामागे पतंग नावाचा कीटक गेला. बघा, ज्यावेळेस घरामध्ये आपण दिवा लावतो, दिवा लावल्याच्या नंतर पतंग नावाचा जो छोटासा जो कीटक आहे तो कीटक काय करतो, त्याच्यावरती गोल गोल गिरक्या मारतो आणि गिरक्या मारून त्याच्यावरती काय करतो, झडप घालतो, स्वतःही जळून खाक होतो आणि दिव्याला सुद्धा काय करतो, विझवतो. मग रूप या विषयामागे कोण गेला, पतंग नावाचा कीटक गेला. शब्द स्पर्श रूप. आणि 4 नंबरचा जो विषय आहे तो आहे रस. रस या विषयामागे कोण गेला, तर रस या विषयामागे मासा गेला. तुम्ही म्हणताल मासा कसा गेला, तर मासा असा गेला की ज्यावेळेस मासे पकडणारे जे लोक असतात ते काय करतात,
पाण्यामध्ये ज्यावेळेस तो गळ टाकतात, गळ टाकताना त्या गळाच्या मुखाला, गळाच्या तोंडाला काय करतात, एक भाकरीचा तुकडा बांधतात आणि तो गळ काय करतात, पाण्यामध्ये सोडतात. आणि ज्यावेळेस तो गळ पाण्यामध्ये सोडला जातो, सोडल्याच्या नंतर माशाला काय वाटतं, खाण्याकरता काय आहे, भाकरीचा तुकडा आहे. तो मासा त्याला खाण्याकरता, त्या रसाकरता इतका वेगात येतो आणि त्या गळामध्ये काय होतो, अडकला जातो. एक गीतकाराने सुंदरसं वर्णन केलेलं आहे की ज्यावेळेस तो मासा धावत येतो आणि त्या भाकरीचा तुकडा त्या माशाला उपदेश करत आहे, अरे मता मता मेरे लिए मैं अदा हूं तेरे लिए. कोण उपदेश करत आहे, जो भाकरीचा जो तुकडा आहे, तो तुकडा त्या माशाला पाण्यामध्ये, त्या गळाला अडकलेला जो भाकरीचा तुकडा आहे, तो त्याला उपदेश करत आहे, अरे मता मता मेरे लिए मैं आधा हूं तेरे लिए, तू आता है मेरे लिए तो ऊपर खड़ा है तेरे लिए. विठ्ठल तो भाकरीचा जो तुकडा आहे तो माशाला उपदेश करतात, अरे तू जर माझ्या करता आला, तू आता है मेरे लिए तो ऊपर खड़ा है तेरे लिए. अरे तू जर मला खाण्याकरता जर आला तर तू यामध्ये फसणार आणि काय होणार, तू अडकल्या जाणार. म्हणून रस या विषयामागे मासा गेला. आणि यानंतरचा जो विषय आहे तो आहे गंध. बघा, गंध विषयामागे भुंगा नावाचा प्राणी गेला. ज्यावेळेस सरोवरामध्ये भुंगा त्या कमळाच्या फुलामध्ये सुगंध घेण्याकरता इतका मग्न होऊन जातो, इतका मग्न होऊन जातो, बघता बघता काय होतं, सूर्य अस्ताला जाण्याची वेळ होती, परंतु तो भुंगा बाहेर जाण्याचा काय करत नाही, प्रयत्न करत नाही. मग आता तो बाहेर जाण्याचा प्रयत्न करत नाही, त्याला त्याविषयी आवड निर्माण होती. कशामुळे, त्या गंधामुळे, त्या सुगंधासाठी त्याची आवड निर्माण होती. परंतु जसं सूर्य अस्ताला जाण्याचा वेळ होतो तसं कमळाचं फुल हळूहळू काय होतं, मिटत जातं. कमळाचं फुल हळूहळू मिटत जातं आणि मिटत जातं. मायबाप यामधून असं घ्यायचं की जसं कमळाचं फुल जसं मिटत आहे, परंतु तरी सुद्धा भुंग्याला कशाचं भान नाही की आपण याच्यामध्ये काय होत आहे, अडकत आहे, आपण यामध्ये काय होत आहे, अडकत आहे, आपला जीव यामध्ये अडकून राहणार आहे, याचं त्या भुंग्याला काय होत नाही, भान राहत नाही. आणि तो काय करत आहे, त्याच्यामध्ये सुगंध घेण्यामध्ये, मध घेण्यामध्ये काय आहे, मग्न आहे. बघता बघता सूर्य अस्ताला जाण्याची वेळ होती, सूर्यास्त होतो, कमळाचं फुल मिटतं आणि कमळाचं फुल मिटल्याच्या नंतर मायबाप रात्र होती. रात्र झाल्याच्या नंतर सरोवराचा राजा जो हत्ती आहे, हत्ती पाण्यामध्ये काय करतो, हत्तीनी सोबत जलक्रीडा करण्याकरता काय होतो, रात्री सरोवरामध्ये येतो. ज्यावेळेस तो हत्ती सरोवरामध्ये येतो, आल्याच्या नंतर आता ज्यावेळेस कळी मिटून गेली, जोपर्यंत कळी मिटत होती तोपर्यंत त्या भुंग्याला काय झालं नाही, बाहेर पडावं असं वाटलं नाही. का, कारण त्याला काय होत होतं, त्यातला गंध गोड लागत होता, म्हणून त्याने बाहेर पडायचे प्रयत्न केले नाही. परंतु ज्यावेळेस ते कमळाचं फुल ज्यावेळेस मिटून गेलं, मग त्यानं काय केलं, बाहेर पडण्याकरता प्रयत्न सुरू केले. आता त्यानं किती प्रयत्न केले, तो बाहेर पडणार आहे का, नाही. मग तद्वत मग त्यानंतर ज्यावेळेस त्या कमळाचं फुल मिटून जातं, तो भुंगा बाहेर येण्याकरता तडफड करतो. आता मला सांगा, ज्यावेळेस एक फुलाची कळी आहे, कमळाची कळी, त्या कळीमध्ये तो भुंगा काय करत आहे, इकून धडपड करत आहे. मग ते फुल काय होतं, ती कळी पाण्यावरती इकडून हलती डुलती. ज्यावेळेस ती कळी पाण्यावरती हलत आहे, डुलत आहे, हा प्रकार कोण पाहतो, हत्ती पाहतो. आणि हत्ती धावत त्या ठिकाणी येतो आणि हत्ती विचार करतो, अरे मी या सरोवराचा राजा असताना असा कोण आहे की तो मला पाहून काय करत आहे, मान हलवत आहे. हत्ती जसा पुढे येतो तसतशी याचे काय होतात, जास्त प्रयत्न सुरू होतात. परंतु याचे प्रयत्न सुरू होतात, परंतु याच्याकडे आता काय शिल्लक नाही, वेळ शिल्लक नाही, याच्याकडे आयुष्य शिल्लक नाही, याच्याकडे वेळ शिल्लक नाही. आणि बघता बघता हत्ती समोर येतो, हा आणखी प्रयत्न करतो, ती कळी काय होती, आणखी जोरानं हलती. हत्तीला काय वाटतं की मी समोर येत असताना हा काय करत आहे, मला पाहून जास्त मान हलवत आहे, मला पाहून जास्त चाळे करत आहे. मग हत्ती काय करतो, त्या कमळाच्या कळीला त्या झाडासकट उपटून घेतो, सोंडीनं बाहेर आणतो आणि पायाखाली काय करतो, तोडून टाकतो. गेलं, कमळाची कळी पण गेली आणि त्याच्यामध्ये अडकलेला भुंगा पण केला. आता तात्पर्य घ्या, माझं कीर्तन थोडं तुम्ही लक्षपूर्वक ऐका. आता यातून तात्पर्य असं घ्यायचं की ज्यावेळेस कमळाची जी कळी आहे, कमळाचं जे फुल आहे, ते ज्यावेळेस हळूहळू मिटत जातं, भुंग्याला त्याचं भान राहत नाही. मायबाप तद्वत आपलं सुद्धा आहे. आपलं जे हित होतं, बाहेर पडून जे हित करायचं, त्या हिताच्या मागे आपण धावत नाही. आपण काय होतं, संसाराच्या मागे नको त्या गोष्टीमध्ये धावतो. आपलं सुद्धा हळूहळू आयुष्य हे कमी होत आहे. जसं कमळाची जे फुल जे आहे ते हळूहळू काय होतं, मिटत येतं,
तद्वत मायबाप आपलं सुद्धा काय होतं, हळूहळू आयुष्य काय होतं, कमी कमी होत जातं, आपल्याला भान राहत नाही. परंतु ज्या वेळेस ते कमळाचं फुल मिटून गेलं, भुंगा आतमध्ये अडकला, तो तडफड करत आहे, मायबाप आपलं सुद्धा तसं आहे. ज्यावेळेस वेळ निघून जाती आणि ज्यावेळेस आपला अंतकाळ जवळ येतो, त्यावेळेस आपण सुद्धा संसारामधून बाहेर पडण्याकरता काय करतो, तडफड करतो. जोपर्यंत आपले हातपाय चालत आहे तोपर्यंत जर आम्ही म्हणलं चला पंढरपूरच्या वारीला, तुम्ही काय म्हणता, नाही नको नको, आता पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी, असं करता करता भुंगा तसाच विचार करत होता, मी आता बाहेर जाईल, थोडासा गंध घेतो, थोडा सुगंध घेतो, मग बाहेर पडल, मग बाहेर पडल. तो बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो, परंतु तो काय होत नाही, बाहेर पडत नाही. तसं आपण सुद्धा आपल्याला उपदेश करतात, नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. तुकोबराय सांगतात की काळ तुम्हा आम्हाला खाण्याकरता जवळ येत आहे, परंतु आपण काय होत नाही, भगवंताला शरण जात नाही, भगवंताला शरण जात नाही, साधू संतांच्या चरणावरती आपण विश्वास ठेवत नाही. जसं की पाण्यामध्ये ज्यावेळेस कळी पूर्णपणे मिटलेली आहे, आतमध्ये भुंगा अडकलेला आहे, हत्ती काय करतो, पाण्यातून बाहेर नेतो, पायाखाली तुडवतो. तद्वत आपण वेळेत काय केलेलं नाही, आपलं हित आपण साधलं नाही, म्हणून काय होतं, काळ आपल्याला नेण्याकरता येतो, काळ आपल्याला घेऊन जातो. जसं समुद्रातून त्या भुंग्यासकट काय झालेलं, त्या कळी सकट भुंग्याला जसं बाहेर आणून हत्तीनं पायाखाली तुडवलं मायबाप, तद्वत काळ सुद्धा आपल्याला घेऊन जातो आणि यमाचे दूत आपल्याला काय करतात, मारिती तोडीती झोडीती यमाचे निष्ठे. तसं म्हणून तुकोबाराय सांगतात की वेळेत काय होतात, तुम्ही जागे व्हा, कारण या जगतामध्ये हित फक्त साधू संतच करू शकतात, कारण साधू संत जर सोडले तर या जगतामध्ये कोणीच कोणाचं नाही. नाथबाबा एक ठिकाणी वर्णन करून सांगतात की या जगतामध्ये कोणीच कोणाचं नाही, नाही कुणाचे कोणी, तुझे नव्हे रे कोणी, नाही कुणाचे कोणी, तुझे नव्हे रे कोणी, अंतीचा सिले कल्पना माझे माझे म्हणूनी, अंतीचा सिले कल्पना माझे माझे म्हणूनी, नाही कुणाचे कोणी, तुझे नव्हे रे कोणी, नाही कुणाचे कोणी, तुझे नव्हे
हृदयामध्ये काही नाही, कोणीच कोणाचं नाही. मायबाप सुद्धा आपले हित करू शकत नाही. हित ना हित हावे जननी जनका. तुकोबऱ्यात सांगतात त्या जगतामध्ये आईबाप सुद्धा आपले हित करू शकत नाही. हित फक्त कोण करू शकतात? संत करू शकतात. आणि एकदा का संतांनी आपलं हित केलं रे केलं, तो परमात्मा गोपाळ आपल्या काय होईल? हृदयामध्ये येऊन राहील, आपल्यावरती कृपा करेल. जसं की तर्कसंग्रह नामक ग्रंथामध्ये व्याख्या आलेल्या, यत्र यत्र धूम तत्र तत्र वन्नी. म्हणजे ज्या ठिकाणी अग्नी आहे त्या ठिकाणी धूर हा असणारच. तसं ज्या ठिकाणी संत आहेत त्या ठिकाणी भगवंत असतोच. भागवतामध्ये श्लोक आलाय, नाहम वसामी वैकुंठे योगिनाम हृदयरपी मद्भक्त्या यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारदः. भागवतामध्ये श्लोक आलेला आहे की ज्यावेळेस नारद बाबाने भगवंताला प्रश्न केला, भगवंता तुम्ही असता कुठे? त्यावेळेस भगवंत सांगतात, नाहम वसामी वैकुंठे. भगवंत सांगतात मी वैकुंठामध्ये सुद्धा नाही. नाहम वसामी वैकुंठे योगिनाम हृदयरपी. भगवंत सांगतात मी योग्यांच्या हृदयामध्ये सुद्धा नसतो. मग नारद बाबा विचारतात, देवा तुम्ही नेमका असता कोठे? माझे भक्त गाती जेथे नारदामी उभा तेथे, नारदामी उभा तेथे, नारदामी उभा तेथे. माझे भक्त गाती जेथे नारदामी उभा तेथे, नारदामी उभा तेथे, नारदामी उभा तेथे. माझे भक्त गाती जेथे नारदामी उभा तेथे, नारदामी उभा तेथे, नारदामी उभा तेथे, नारदामी उभा तेथे, नारदामी उभा. माझे भक्त गाती जेथे नारदामी उभा तेथे, माझे भक्त गाती जेथे नारदामी उभा तेथे, नारदामी उभा तेथे, नारदामी उभा तेथे. तुकोबऱ्यात सुद्धा सांगतात, माझे भक्त गाती जेथे उभा नारदामी तेथे. भागवतामध्ये सुद्धा भगवंत सांगतात, मद भक्त्या यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारदा. नारदाला भगवंत सांगतात, नारदा मद भक्त्या यत्र गायन्ति, माझे भक्त ज्या ठिकाणी भजन करतात, तत्र तिष्ठामि नारदा. नारदा मी काय असतो? त्या ठिकाणी उभा असतो. मग जसं ज्या ठिकाणी भक्त आहे त्या ठिकाणी भगवंत आहे, ज्या ठिकाणी संत आहेत त्या ठिकाणी विश्वास आहे, आणि ज्या ठिकाणी संत आहेत त्या ठिकाणी आपलं हित करणारे सुद्धा कोण आहेत? तर संतच आहेत. विठ्ठल. पूर्वीचा काळ होता आणि जुन्या वाड्यामध्ये काय व्हायची, गावाकडे शाळा भरायची. आणि शाळा भरत असताना त्या वाड्यामध्ये एक जुनी, खूप जुनी काय होती, एक गणपती बाप्पाची मूर्ती होती. आणि त्या गणपती बाप्पाची मूर्ती होती आणि दुपारी जेवणाची सुट्टी झालेली. आता एक मुलगा थोडासा खोडसर होता, म्हणजे नको ते उद्योग करायचा. तो गेला आणि त्याने गणपती बाप्पाच्या बिंबीमध्ये बोट घातलं. जसं गणपती बाप्पाच्या बिंबीमध्ये बोट घातलं तर त्यामध्ये एक महात्मा खूप दिवसाचा तप करायला बसलेला होता. त्यानं लगेच काय केलं, त्याला दणका दिला. त्यामध्ये काय होता, विंचून. तो काय झाला, चावला. आता चावल्याबरोबर तो कोणालाच काही बोलला नाही. विंचू चावला, सांगितलंच नाही, लगेच आला पोरांमध्ये. म्हटला, त्यानं लगेच दुसऱ्या मित्राला सांगितलं, अरे ऐकलंस का, त्या गणपती बाप्पाच्या बिंबीमध्ये इतका गार वारवा आहे. अरे तो म्हटला, खरं काय? म्हटलं, हो, मी आताच प्रयोग करून पाहिला. तो त्यानं त्याला पाठवला. हा गेला, याला सुद्धा काय झालं, प्रसाद मिळाला. मग आता दुसऱ्या मित्रानं तिसऱ्या मित्राला, तिसऱ्या मित्रानं चौथ्या मित्राला, असं करता करता सगळा वर्ग त्यामध्ये गेला. परंतु विंचू चावला कोणच सांगितलं नाही. फक्त काय सांगितलं, खूप काय आहे, थंडगार वारवा आहे. झालं. सगळे विद्यार्थी त्या ठिकाणी जमा झाले. तितक्यामध्ये शिक्षक आले, गुरुजी आले. आता गुरुजी आल्याच्या नंतर लगेच तो जो मुलगा होता तो गेला. म्हटला, गुरुजी तुम्हाला या गावात येऊन किती दिवस झाले इथं शाळेमध्ये? गुरुजीने सांगितलं, अरे खूप दिवस झाले आणि माझा स्वभाव चांगला असल्या कारणानं रिटायर सुद्धा ह्याच गावामध्ये होईल असं वाटतंय. मग सांगितलं, तुम्हाला या गावामध्ये खूप दिवस झाले, तुम्ही या गावामध्ये रिटायर सुद्धा होताल, परंतु तुम्हाला या आपल्या वाड्यामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पाविषयी काय माहिती आहे का? गुरुजींनी सांगितलं, अरे नाही, मला तर काहीच माहिती नाही. मग सांगितलं, त्या गणपती बाप्पाच्या पोटामध्ये काय आहे, खूप गारवा आहे, आणि तुम्ही काय करा, एकदा जाऊन तपासा. तुम्ही काय करा, एकदा प्रयोग करून बघा. गुरुजी गेले आणि गुरुजीनं सुद्धा काय केलं, प्रयोग करून पाहिला. गुरुजीला सुद्धा विंचवानं काय दिला, दणका दिला. परंतु ते शिक्षक आहेत, ते गुरुजी आहेत. गुरुजी पंते हाती
अर्भकाचे साठीन पंते हाती धरली पाठी. ते शिक्षक आहेत. ते आल्याच्या नंतर त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं, अरे बाबा हो, त्यामध्ये गार वारवा नाही, त्यामध्ये विंचवा आहे आणि त्यानं काय केलेलं आहे, दंश केलेला आहे, तो चावलेला आहे. मग आणि सांगितलं की अरे बाळांनो, विंचू चावल्याच्या नंतर काय आहे, दुःख आहे, त्यामध्ये आनंद नाही. तुम्ही उदाहरण लक्षपूर्वक आहे का, की ते गुरुजी सांगत आहेत की अरे बाळांनो, त्यामध्ये काय नाही, गार वारवा नाही, गार हवा नाही, गारवा नाही, त्यामध्ये काय आहे, दुःख आहे. कारण काय होत आहे, जसं संसारामध्ये जर तुम्ही रमले तर संसारामध्ये काय आहे, दुःख आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, 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 दुःखाचा विचार नाही होते, दुःखाचा विचार नाही होते, दुःखाचा विचार नाही होते. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोणी, नाही कोणी. हरे दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, दुःखाचा दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. त्या गुरुजींनी जसं पोरांना सांगितलं, बाबांनो, त्यामध्ये काही नाही, गारवा नाही, आनंद नाही, त्या विंच चावल्याच्या नंतर काय आहे, दुःख आहे. मायबाप त्याच पद्धतीनं जसं गुरुजी विद्यार्थ्यांना जरी दुःख आहे परंतु ते दुःख समजावून सांगण्याकरता, ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवण्याकरता, विद्यार्थ्यांना चांगलं सांगण्याकरता जसं गुरुजी आले, मायबाप आपल्या सद्भाग्यानं आपल्या जीवनामध्ये भगवान बाबा वामन भाऊ सारखे संत आले आणि आपल्या जीवनाचं हित कसं होईल, आपला उद्धार कसा होईल, हे काम कोणी केलं असेल तर ते फक्त आपल्या जीवनामध्ये संतांनीच केलेलं आहे. विठ्ठल म्हणून तुकोबराय सांगतात, त्याची माझे हित करीती सकळ. आणि एकदा का साधू संतांनी हित केलं रे केलं तर काय होणार, तो परमात्मा आमच्यावरती कृपा करणार. आणि तुकोबराय सांगतात, एकदा का कृपा केली, साधक एकदा साधना करण्याकरता त्याने सुरुवात केली रे केली, तो जर दमला भागला तर काय करतात, तर तुकोबराय सांगतात, अभंगाच्या तुकोबराय सांगतात, जर तो साधक दमला भागला थकला तर साधू संत काय करतात, त्याला उचलून कडेवरती घेतात. भागलिया मज वाहतील कडी आणि त्यांच्या निजोडे,
सर्व सुख. तुकोबाराय सांगतात की जे सुख जे आहे ते सुख दुसरं तिसरं काही नसून काय आहे, परमात्मा आहे. मग तो परमात्मा राहतो कुठे, ते सुख कुठे आहे? तुकोबाराय सांगतात तुझा आहे तुझ पासी परी तू जागा चुकलासी. तुकोबाराय सांगतात की ते सुख तो परमात्मा काय आहे, आपल्या हृदयामध्ये आहे. ज्ञानोबारायांना विचारलं सुख कुठे आहे, तो परमात्मा कुठे राहतात? ज्ञानोबाराय सुद्धा ज्ञानेश्वर मध्ये सांगतात तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू की भ्रांतासी कामू विषयावरी. ज्ञानोबाराय सुद्धा सांगतात तो परमात्मा कुठे आहे, आपल्या हृदयामध्ये आहे. म्हणून बघा साधू संत तुकोबाराय सांगतात एकदा जर साधक दमला तर साधू संत त्याला कडेवरती घेतात, त्याला सुखापर्यंत भगवंतापर्यंत पोहोचवतात. परंतु त्याकरता त्या साधकाचा संतांच्या चरणावरती विश्वास पाहिजे, त्यांच्या वचनावरती विश्वास पाहिजे. अभंगाचं शेवट तुका म्हणे शेषा सेवीन आवडी 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 तुका शेषा सेवीन शेषा सेवीन आवडी तुका म्हणे शेषा सेवीन आवडी. ओ वचना मोडी बोलिले वचना मोडी बोलिले ओ वचना मोडी बोलिले वचना मोडी सा सा सा
विठ्ठल विठ्ठल संताचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. तुकोबाराज सांगतात की माझा विश्वास हा कोणावरती आहे, तर संतांच्या चरणावरती विश्वास आहे. आणि तुकोबाराज सांगतात संतांच्या चरणावरती विश्वास तर आहेच आहे, परंतु तुकोबाराज सांगतात जे काही साधू संतांचा उरलेला जो शेष जो आहे, म्हणजे शेष म्हणजे नेमकं काय काय उरलेलं आहे साधू संतांचं. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतती. साधू संतांनी जो काही भगवान बाबांनी वामन भाऊ बाबांनी जो काही आपल्याला मार्ग दाखवलेला आहे, त्याच मार्गाने आपण काय करायचं, वाटचाल करायची. कारण ज्ञानोबाराज सुद्धा काय सांगतात, मी कोणाचा मागोवा घेत आहे, व्यासन सारखांचा काय करत आहे, मी मागोवा घेत आहे. म्हणजे ज्या पद्धतीने साधू संत पुढे गेले, जे काही त्यांनी लिखाण करून ठेवलेले असेल, जे काही ग्रंथ असतील, जे काही गाथा ज्ञानेश्वरी सारखे थोर असणारे जे ग्रंथ आहेत, आणि ज्या पद्धतीने साधू संतांनी भगवंतापर्यंत पोहोचण्याकरता वाटचाल केली, तुकोबाराज सांगतात मी त्यांच्या वचनावरती विश्वास ठेवून वचन न मोडता काय करताय, त्यांच्या मागे मागे चालत आहे.
आता वचन मोडायचं नाही, मी तुम्हाला याच्यावरती सांगतो, एक 5 मिनिटं घेतो फक्त. बघा की गावाकडचा दृष्टांत सांगतो बघा, की गावाकडे एक बैलगाडी चालवणारा माणूस होता. पूर्वीचा दृष्टांत आमचे गुरुजी नेहमी सांगत असतात की बैलगाडी एक माणूस काय करत होता, चालवत होता, परंतु त्याचा त्या बैलगाडी चालवण्यावरती काय झालेला, त्याचा ताबा तुटलेला आणि बैलगाडी घेऊन खूप वेगानं धावत होते. आणि एक बाईचा छोटासा मुलगा होता आणि ते बाळ रस्त्यावरती काय करत होतं, खेळत होतं. हा मोठमोठ्यानं ओरडत आहे, अहो बाई ते बाळ बाजूला घ्या, अहो ताई ते बाळ बाजूला घ्या, माझ्या हातामधून बैलगाडी सुटलेली आहे, बैल खूप वेगानं धावत आहेत, मुलाच्या अंगावरती येतील, सगळं होईल. आणि तिनं लगेच सांगायला सुरुवात केली, कस काय येतील तुझी बैलगाडी माझ्या मुलाच्या अंगावरती, तुझ्या बापाचा रस्ता आहे का, येऊ दे फक्त मुलाच्या अंगावरती, मुलाला फक्त काही होऊ दे, मग मी तुला पोलीस स्टेशनात धावते. आता यात चुकी कोणाची? आता तो बिचारा सांगत आहे बाळाला बाजूला घ्या, परंतु तिने ऐकलं नाही. त्या बाळाच्या अंगावरून बैलगाडी गेली आणि त्या बाळाचा मृत्यू झाला. तिने पोलीस स्टेशन मध्ये जाऊन कंप्लेंट केली, सगळं काही झालं. 3 वर्ष काय झाली ती केस चालली. ज्यावेळेस आता 3 वर्ष झाली आणि ज्यावेळेस न्यायाधीश न्याय देणार आहेत त्यावेळेस हा वकिलांकडे गेला. आता तो पूर्वीचा काळ वकील साहेबांकडे गेला आणि वकील साहेबांनी एकदाच सांगितलं की तुम्हाला इमानदारीने सांग, तू मुलाची हत्या केली का? यानं सांगितलं, वकील साहेब मी तुम्हाला इमानदारीने सांगतो की माझ्या हातामधून बैलगाडी सुटलेली, बैलगाडी धावत गेलेली, खूप वेगाने गेलेली, मी ओरडून त्या बाईला सांगत होतो बाळाला बाजूला घ्या, परंतु तिने ऐकलं नाही, बाळाला बाजूला घेतलं नाही. वरून मलाच म्हटलेली जर बाळाला काही झालं तर मी बघते, तुझ्या का बापाचा रस्ता आहे का, माझं बाळ रस्त्यात खेळल नाही तर कुठेही खेळल. वकिलांनी सांगितलं परंतु तू मारलेलं नाही ना? सांगितलं नाही मारलेलं. मग सांगितलं 500 रुपये फीस होईल. आता तो पूर्वीचा काळ, सांगितलं साहेब 500 रुपये देतो, परंतु काय करा, निकाल माझ्या बाजूने लाव. ठीक आहे सांगितलं, तुझा मी निकाल लावतो, परंतु त्याकरता तुला काय करावं लागेल, माझ्या वचनावरती काय करावं लागेल, मी जे काही तुला वचन देईल हे वचन काय करायचं नाही, तू मोडायचं नाही. सांगितलं काय वचन? सांगितलं तू मुलाची हत्या केलेली नाही, तुला न्यायाधीशांनी कोर्टामध्ये गेल्याच्या नंतर काहीही प्रश्न विचारू दे, तू फक्त एकच वाक्य बोलायचं, त्याला शब्द दिलेला, तू फक्त काय म्हणायचं, बुईंग, बस एवढा शब्द दिलेला. तुला काही विचारू दे, तू फक्त काय म्हणायचं, बुईंग, एवढंच म्हणायचं. झालं, तो दिवस उजाडला, हे कोर्टामध्ये गेले. आता न्यायाधीशांनी त्याला विचारायला सुरुवात केली, का हो दादा कोणत्या गावचे? यानं एकच, बुईंग. दादा तुमचं नाव काय? बुईंग. तुमचं आडनाव काय? बुईंग. तुमच्या बापाचं नाव काय? बुईंग. गावाचं नाव काय? बुईंग. काही विचारलं तरी यानं फक्त काय उत्तर द्यायचं, बुईंग, फक्त एकच शब्द वापरायचा. मग आता शेवट त्याने विचारलं, तुम्ही या बाळाला मारलं का? त्यानं काहीच नाही, बुईंग. मग त्यांनी त्या वकिलांना विचारलं, का हो हा काही मोका, हा काही बहिरा आहे का, हा काही डोक्यामध्ये वेडा आहे का, पागल आहे का? साहेब म्हणले त्यालाच विचारा, मला काही माहिती नाही. काही विचारलं तरी यानं फक्त एकच शब्द, बुईंग बुईंग. मग हा बोलत असताना ती बाई लगेच उठली, म्हटली काय साहेब, हा आता बोलता येत नाही असं नाटक करत आहे. त्यावेळेस तर खूप मोठमोठ्यानं ओरडत होता, अहो बाई ते बाळ बाजूला घ्या, बाई ते बाळ बाजूला घ्या. त्यावेळेस तर यानं घेतलं नाही आणि आता काय करत आहे, फक्त बुईंग बुईंग म्हणत आहे. त्यावेळेस आता मोठमोठ्यानं ओरडत होता. मग त्यावेळेस न्यायाधीशांनी सांगितलं, याच्यामध्ये त्याची चुकी नाही, या हत्येचे आरोपी तुम्ही आहात. का? कारण तुम्ही, तो मोठमोठ्याने ओरडत होता, बाळ बाजूला घ्या, बाळ बाजूला घ्या. मग तुम्ही बाजूला घेतलं का? नाही घेतलं. उलट मी त्याला सांगितलं, तुझ्या का बापाचा रस्ता आहे का, माझं बाळ रस्त्यावर खेळल नाही तर माझ्या अंगणात खेळल. मग न्यायाधीश सांगितले, याच्यापेक्षा दुसऱ्या पुराव्याची मला काही नाही, गरज नाही. मग झालं मायबाप त्या ठिकाणावरून तो काय झाला, सुटला. त्या पद्धतीने मग आता झालं, हा निर्दोष सुटला, याला काही शिक्षा झाली नाही. हे घरी आले आणि घरी आल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी हा त्या वकिलांच्या घरी गेला, वकिलांकडे गेला आणि वकिलांनी त्याला सांगितलं, अरे कस काय लागलं निकाल? सांगितलं, साहेब तुम्ही असल्यामुळे माझा व्यवस्थित निकाल लागला, मी इमानदारीने त्या बाळाला मारलेलं नव्हतं, त्यामुळे माझा काय झाला, निकाल 100% माझ्या बाजूने लागला, सगळं काही झालं. मग वकील साहेब म्हटले, अरे ते फीचे 500 रुपये. हा म्हटला, बुईंग, वचनानं मोडी बोलील ते विठाल. तसं बघा मायबाप, हे जगत जे आहे हे काय आहे, कोर्ट आहे. आणि तुम्ही आम्ही आपण जीव काय आहोत, या संसारामध्ये पापामध्ये अडकलेलो आरोपी आहोत. आणि आपल्याला सोडवणारा कोण आहे,
तो परमात्मा आहे. न्यायाधीश कोण आहे? परमात्मा आहे. परंतु आपल्याला कोणाच्या वचनावरती विश्वास ठेवावा लागेल? वचन न मोडी बोलिले ते विठ्ठल बघा, यथामती यथावकाश धावत्या वेगात अभंगाचा जे काय जशी काय मला ज्ञानोबरायांनी बुद्धी दिली त्याप्रमाणे मी काहीसा वेळ बोलण्याचा प्रयत्न केला. एकदा ज्या साधू संतांनी आपल्याला मार्ग दाखवला त्यांचं आपण सर्वजण 2 मिनिटं भजन करू. ज्ञानेश्वर बघा, सकल साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली भूमी आणि आपल्या या भूमीमध्ये श्री संत भगवान बाबा, श्री संत वामन भाऊ बाबा या साधू संतांच्या पुण्यतिथी निमित्त आपण करत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह. आणि या सप्ताहातील आज 5व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या लेकराकडे आले ते मी माझं परम भाग्य समजतो. बघा, जाता जाता माझ्या काही गोष्टी तुम्ही काय करा, आठवणीमध्ये ठेवा. गावागावात अखंड हरिनाम सप्ताह करा आणि प्रत्येकानं काय करा, भगवान बाबांच्या, वामनभाऊ बाबांच्या, खंडू बाबांच्या, नारायण बाबांच्या आदी करून सकल साधू संतांच्या चरणावरती विश्वास ठेवा. तुमचं निश्चितच कोटी कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मी जाता जाता भगवंताला एक विनंती करेल, प्रार्थना करेल की हे देवा, माझ्या भगवान बाबांचा आणि वामन भाऊ बाबांचा या सर्व मंडळींनी, या सर्व मायबापांनी तुझ्या भगवान बाबा आणि वामन भाऊ बाबांच्या पुण्यतिथीचा जो हा परमार्थाची जी ध्वजा जी उभारलेली आहे, ही ध्वजा चंद्र सूर्य असेपर्यंत या मुंबईमध्ये फडकत राहो एवढी माझी भगवंताच्या चरणी प्रार्थना आहे. त्याचबरोबर मायबाप गावागावामध्ये काय करा, अखंड हरिनाम सप्ताह करा. आणि तरुण वर्गाला एक विनंती आहे की तुम्ही काय करू नका, व्यसनाच्या आहारी जाऊ नका. कोणी मद्यपान करू नका, कोणी व्यसनाच्या आहारी जाऊ नका. जर व्यसन जर करायचं असेल तर कोणाचं करा, फक्त हरिनामाचं व्यसन करा. बाकी दुसरं कुठल्याही प्रकारचं काय करू नका, व्यसन करू नका. आणि व्यसन तर करूच नका. आणि जे आपले आई वडील आहेत त्यांचा काय करा, सांभाळ करा. कारण का मायबाप केवळ काशीन त्याने न जावे तीर्थाशी. आई बापासारखं दुसरं दैवत नाही. आणि त्याच बरोबर गोमातेचं काय करा, पालन करा. गो हत्या बंद करा. का? अरे गौवा से क्या नाता है, गौवा तो हमारी माता है. त्या गो मातेचं काय करा, रक्षण करा. आणि सप्ताह जर करायचं जर म्हटलं तर कोणा एकाचं काम नाही. त्याकरता काय करावं लागतं, सगळ्यांनी एकत्रित यावं लागतं. एकल्याचा उभे खेळ आणि म्हणवनी मेळ जुळविला किंवा मिळविला. म्हणून सप्ताह करायचं जर म्हटलं तर सगळ्यात पहिलं जे आहे ते सांगितलं, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष. म्हणून आपल्या या सप्ताहामध्ये सुंदरचं पखवाजाचं वादन करणारे आमचे हरिभक्त परायण कोठुळे महाराज, आमचे गुरुबंधू असणारे महाराज, तर ते आपल्या सप्ताहामध्ये सुंदरचं मृदंग वाजवत आहेत. महाराज, मी तुमच्याकरता 2 शब्द बोलतो आणि त्यांचं वर्णन केल्याच्या नंतर तुम्ही त्यांचं स्वागत करा. महाराज, जे बाप गाते हो मृदंग, जे बाप बजाते हो मृदंग, जे बाप बजाते हो मृदंग, पूरी दुनिया हो जाती है दंग. मैंने इधर उधर देखा तो राधा भी नाचती है कृष्ण के संग, राधा भी नाचती है कृष्ण के संग. आणि त्याच नंतर असणारे सर्वच गायनाचार्य महाराज, आता सर्वांचं नाव घेणं काही शक्य नाही, पेटी वाजवणारे बाबा, त्याचबरोबर सर्व टाळकरी मंडळी. आता छोटेसे बालगोपाल, ज्यावेळेस मी लहान असताना जेव्हा संस्थेमध्ये होतो तर मी सुद्धा त्यावेळेस बाळगोपाळांसारखं उभं राहायचो, कीर्तन श्रवण करायचो. तर या सर्वांना धन्यवाद देतो. आणि सर्व गायक मंडळींकरता मी तुमच्याकरता 1-2 प्रेमाचे शब्द बोलतो. जे बाप गाते हो पूरी दुनिया डुल जाती है, जे बाप गाते हो पूरी दुनिया डुल जाती है, मैंने इधर उधर देखा तो संभा बिगल जाती है, संभा बिगल जाती है. आता महाराज, कीर्तन करायचं म्हटलं, सप्ताह करायचं म्हटलं, पखवाज वाजवायला महाराज आहेत, गायन करण्याकरता सुंदर श्यामच्या आळंदीचे सर्वच गुरुबंधू मंडळी आहेत. पण जर कीर्तन ऐकायलाच कोणी नसेल तर, किंवा आता दादा तुम्ही सुंदरशी तुमची साऊंड सिस्टम आहे, तुम्ही जर नसताल साऊंड सिस्टम लावण्याकरता आणि कीर्तन ऐकायलाच कोणी नसेल तर काय उपयोग आहे. कारण कथा कीर्तनामध्ये श्रोता हा काय आहे, मुख्य आहे. कारण का, श्रवणे परीक्षिती तरला भूपती, 7 दिवसा मुक्ती झाली तया. कशामुळे? श्रवणामुळे. म्हणून
जितका वक्त्यापेक्षा श्रोते काय आहे जास्त अधिकारी आहेत. म्हणून कोणी माझ्या आईसारखा आहे, कोणी माझ्या बापासारखा आहे, कोणी माझ्या बहिणीसारखा आहे, कोणी माझ्या भावासारखा आहे. म्हणून सर्वच कमिटी मंडळी सर्वांना धन्यवाद देऊन मी तुमच्याकरता 2 शब्द बोलतो. बोलू का? इतक्या वेळ बोललोच ना. अरे जिनको लोग सुनते हैं वही संसार जाति में जाते हैं. अरे जिनको लोग सुनते हैं वही संसार जाति में जाते हैं. जिनको मेरे भगवान बाबा सुनते हैं वही कीर्तन में आते हैं, वही कीर्तन में आते हैं. बस झालेली सेवा. भगवान बाबा, वामन भाऊ बाबा, सद्गुरू नारायण बाबा, सद्गुरू खंडू बाबा, भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, माऊली ज्ञानोबा यांच्या चरणी झालेली सेवा समर्पित करतो. आणि ज्यांच्या विनंतीला मान देऊन इथपर्यंत येण्याचं अगत्य झालं आलो तर सर्वच कमिटीचे मंडळी, आता सर्वांचंच नाव घेतलं असं ग्राह्य धरा. आणि विशेष म्हणजे आमचे असणारे काका आदरणीय भरत आव्हाड, तर आमच्या काकांनी संपर्क केला आणि इथपर्यंत येण्याचं मला भाग्य प्राप्त झालं, म्हणून त्यांनाही धन्यवाद देतो. आणि झालेली सेवा माझे चुलते वैकुंठवासी बाल ब्रह्मचारी हरिभक्त परायण मच्छिंद्रनाथ महाराज आव्हाड राजगावकर झालेली सेवा बाबांच्या चरणी समर्पित करतो. आणि माझ्या वाणीमधून बोलताना जर काही चुकलं असेल तर ज्ञानोबाराय सांगतात, वाकुडे तिकुडे बालकाचे बोल करीती नवल मायबाप. जर माझ्याकडून जर काही चुकलं असेल तर ते माझे बालबुद्धीचे दोष समजा आणि जे काही बरोबर असेल मायबाप तुमच्या पदरामध्ये घेऊन जा. तुमचं निश्चितच कोटी कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. जय विठ्ठल जय बघा, फक्त एक 5 मिनिटामध्ये तुम्हाला सांगण्यात येईल आणि नंतर उठा. 5 मिनिटं थांबा फक्त. काल एक रात्री मोबाईलची पिशवी गेलेली आहे एकाची, कोणाला जर भेटली असेल तर ती इकडे जमा करा. ही सूचना आहे. आजचे कीर्तनकार हरिभक्त परायण रामेश्वर महाराज आव्हाड श्री क्षेत्र आळंदी देवाची यांनी अतिशय सुंदर असं